आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम खरंच राजीनामा देऊ नका प्लीज. कारण ते नक्षलवादी दगाबाज आहेत आणि कशावरून तुम्ही राजीनामा दिल्यावर ते धनंजय सरांना सोडतीलच. आपण त्यांच्या शब्दावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. जर खरी असेल ना तर स्वतःवरचा विश्वास पाठ ठेवू देऊन की हे युद्ध आता किती अवघड वाटत असलं तरी तो अजिबात माघार घेणार नाही. लढशी आणि विजयी होती. स्वरूप त्या बघता कलेक्टर बाई असं शिकून मोठं झालं लई मान मिळतोय. तू बी मोठी होऊन अशीच कलेक्टर हो. कलेक्टर बनण्यासाठी जे काही गुण लागतात ते सगळे तुझ्यात आहेत. तू कलेक्टर झाले तर तुला बघायचंय. हा काय घोळ घातला शेवटच्या क्षणी. मिस सुंदरी मोहिते सही करा. सुंदरी खूप मोठी चूक करतेस तू. भयंकर मोठी चूक करतेस. ह्याची शिक्षा तुला मिळणार. सुंदरी मोहिते तुम्ही साईन करा. तुला ठाऊक आहे मी शब्दाचा किती पक्का आहे. राजीनामा दिलास तर धनंजय तुझ्या पुढ्यात असेल. विश्वास नाही बसत ना तुला. म्हटलं होतं तुला मी राजीनामा दे, धनंजय तुझ्या पुढ्यात असेल. कुठं वाटतंय तुला विश्वास नाही बसत आहे. न्यूजला पण मी न्यूज लाव. आपा टीव्ही चालू करा. डीसीपी धनंजय कुठे आहेत हे आपल्याला कळलं आहे. चला थेट तिथे जाऊया आपण. हे लोकेशन ओळखीचं आहे. मॅडम लवकर चला पटकन. बाहेर ते काय आहे बाहेर. सर तुम्हीच बघा. चल. म्हणजे किडनॅपरने डीसीपी धनंजय यांना कलेक्टर सुंदरी मोहिते यांच्या ऑफिस बाहेरील रस्त्यावर आणलेला आहे. आपण लाईव्ह बघू शकता. सगळे श्वास रोखून पाहत आहेत. कोणतीही ऍक्शन घेणं हे प्रशासनासाठी अवघड आहे.
कलेक्टर भाई पुढे यायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर उडून टाकी ना. चल बाग जा टीव्ही वर बघ चाल. पुन्हा धनंजयला वाचवायला जाऊ नका, कारण आता झालेला स्फोट धनंजयच्या पुढ्यात झालाय. पुढच्या वेळी धनंजयचाच होईल, कारण आता त्याच्या अंगाला जिवंत बॉम्ब लपेटू नये आणि त्याचा रिमोट आमच्याकडे. आणि आता फक्त 30 सेकंद बाकी आहेत राजीनाम्यासाठी आणि धनंजयचा बॉम्ब फुटण्यासाठी. त्यामुळे राजीनामा दिला जावा आणि लगेच ऍक्सेप्टही व्हावा. Your time start now. सुंदरी मॅडम, आपल्याकडे वेळ कमी आहे. लवकर साईन करा. आता कशाची वाट बघताय? करा साईन. तुझं खरी असतील ना स्वतःवरचा विश्वास विजयी वाट ठेवू देऊ नको. त्या बघ हे कलेक्टर बाई. युद्ध कितीही अवघड वाटत असलं तरी तू अजिबात माघार तुम्ही घेणार मोठी नाही. होऊन धनंजयवर खरं प्रेम आहे अशीच ना, कलेक्टर हो. मग तू राजीनामा का देत नाहीयेस?